सोलापुरातल्या जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नागरिकांनी असा आरोप केल्यानंतर आता स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलनाच्या भूमिकेवर जे आहेत ते सगळे पोहोचलेले आहेत आणि या मोदी परिसरामध्ये असलेल्या झोपडपट्टीमधले हे सगळे नागरिक जे आहेत ते आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि ठिय्या आंदोलन करतायत आणि रस्त्यावरती बसलेले आहेत सगळे. काय भूमिका आहे? कालच्या नंतर 2 मुलं दगावले शाळकरी, अजून 2 मुलं सिरियस आहेत. 4 मुलं शाळकरी मुलं सिरियस झालेत, 4 मुलं सिरियस झालेत. अजून त्या तिथल्या अधिकारी तर येऊन गेले नाहीत, सकाळी येऊन गेलेत पण त्या पीडितांच्या आई वडिलांना न्याय मिळाला नाही. जोपर्यंत त्या मुलांच्या आई वडिलांना न्याय देत नाहीत तोपर्यंत मोची समाजाच्या सर्व बांधव इथनं उठणार नाही. मी कित्येक दिवस दूषित पाणी पाजणार आम्हाला तुम्ही. जोपर्यंत तुम्ही दूषित पाण्याचं निवारण करत नाही आणि त्या मुलीच्या आई वडिलांना न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही. अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या इथल्या पाण्याच्या संदर्भात, मात्र प्रशासन जागा होत नाही आणि आज जेव्हा ही घटना घडली आहे तेव्हा सगळं प्रशासन जागा झालं म्हणायचं. 100% आज आमदार देवेंद्र कोटे व खासदार प्रणितीताई या आणि इथले सर्व नागरिक आल्यामुळं आता कुठं प्रशासन अजून देखील आयुक्त साहेब इथं कोणी आले नाही, उपायुक्त येऊन गेलेत. आयुक्त यायला पाहिजे, त्या घरच्यांना त्यांच्या घरच्यांना न्याय द्यायला पाहिजे. 4 मुलं दाखवलेत, 4 मुलं लहान शाळकरी. आज कोणाच्या घरात अन्याय होतात त्यांनाच कळतो. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. या ठिकाणी आपण बघताय की आंदोलक सगळे इथं बसलेले आहेत आता आंदोलनाच्या भूमीवरती. एका ठिकाणी ज्या मुलीचा मृत्यू झालाय त्या मुलीच्या त्याचा अंत्ययात्रा काढण्यासाठी एक शववाहिका या ठिकाणी आणलेली आहे अंत्ययात्रेसाठी. तर दुसरीकडं हे सगळी लोक आता रस्त्यावर बसलेली आहेत आणि आंदोलनाच्या भूमिकेवर आहेत आणि भूमिका घेतली जाते की जोपर्यंत या मृत कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर असू अशी भूमिका घेत आहेत. काय सांगाल? खरं तर अत्यंत दुर्दैवी ही घटना असेल, दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तुमचा आहे. खरं तर हा आरोप नाही आहे, हे सत्य आहे. आपण जर पाहिलं सोलापूर शहरामध्ये 8 दिवस आड पाणी येत आहे आणि त्यातून सुद्धा पाणी शुद्ध येत नाही, अशुद्ध येते. हे खरं तर फार शोकांतिका असलेली बाब आहे. महापालिकेची खरं तर दररोज पाणी देण्याची सुद्धा तयारी नाही आणि त्यातून जे पाणी देता तुम्ही 8 दिवसांनी ते सुद्धा तुम्ही शुद्ध देऊ शकत नाही. तर तुम्ही काय झोपा काढताय का? इथं लोकांशी जीवाशी खेळताय का? 16 वर्षाच्या 2 मुली मृत्युमुखी पडलेल्या आहेत. 18 वर्षाची एक मुलगी आता गंभीर अवस्थेत आहे. तर या अतिशय शोकांतिकेचा बाब आहे. आज आमचा जीव जळतोय. जोपर्यंत या पीडित परिवाराला न्याय मिळणार नाही, जे दोषी महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. जोपर्यंत मृत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका जी आहे ते स्थानिक नागरिक घेत आहेत. सोलापुरातल्या या जगजीवनराम झोपडपट्टीचा हा जो रस्ता आहे हा रस्ता अडवून हे सगळे लोक जे आहेत ते आता आंदोलन करताना पाहायला मिळतात. खरं तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि नागरिकांची समजूत देखील काढण्याचे प्रयत्न करत आहेत. लोकप्रतिनिधी असतील, भाजपचे आमदार देवेंद्र कोटे, खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या ठिकाणी भेट घेऊन नागरिकांना त्यांच्या माहिती जी जाणून घेतलेली आहे. मात्र दूषित पाण्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप जे आहे तिथले नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.